हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघत आहोत चॉकलेट केक. हा चॉकलेट केक 1.5 किलोचा आहे. हा ऑर्डरवाला केक आहे. 1.5 किलो केकची ऑर्डर आलेली. पण हा 1.5 किलो केक आपला रुंदवाला नाही आहे, म्हणजे खूप जास्त मोठा दिसणार नाही आहे हा केक. पण हा हायटेड केक आहे. ज्याप्रमाणे आपल्याला कस्टमरनी रेफरन्स फोटो दिला होता त्याप्रमाणे आपण हा केक बनवला आहे. कस्टमरचंही तसंच म्हणणं होतं की मला जसा फोटो आहे ॲज इट इज केकही तसाच पाहिजेल आहे. तर आम्हीसुद्धा प्रयत्न केला आहे बनवण्याचा, सेम टू सेम केक तसाच. आता जसा फोटो दिलेला रेफरन्सवाला तो मी तुम्हाला एंडला टाकला आहे. तो फोटो बघून तुम्ही मला सांगा की आपला केक सेम टू सेम तसाच बनला आहे की नाही. मला तर उलट वाटतं की त्याच्यापेक्षा खूप सुंदर केक बनला आहे आपला. तर हा 1.5 किलोचा केक आहे. तर आपण जसे अर्धा किलोचा केक करताना 3 लेयर्स करून घेतो, तसे 1.5 किलोचे म्हटल्यावर 9 लेयर्स बनले. ते 9 लेयर्स व्यवस्थित आपण आयसिंग करून घेतले. म्हणजे व्यवस्थित आधी शुगर सिरप त्याच्यावर टाकून, मग मूस क्रीम टाकून, मग चॉकलेट गनाश टाकणे, मग त्याच्यानंतर चॉकलेट चोको चिप टाकून व्यवस्थित एकमेकांवर एक थर ठेवून असा हायटेड केक बनवून घेतला आहे 9 लेयर्सचा. म्हटल्यावर विचार करा किती मोठा केक बनला. मग असं आयसिंग करून झाल्यावर तो थोडा वेळ आपण थंड करायला फ्रीजमध्ये ठेवला, कारण खूप हायटेड आहे त्यामुळे त्याला थोडं थंड करण्याची गरज आहे. नाहीतर तो असा हलत होता केक, म्हणून तो आम्ही फ्रीजमध्ये थोडा वेळ थंड करायला ठेवला. थोडा वेळ म्हणजे 15-20 मिनिट. मग 15-20 मिनिट झाल्यावर केक काढून घेतला. मग हे बघा, जसं तुम्हाला व्हिडिओत दिसतंय तसं क्रीम लावून ती व्यवस्थित एकसारखी सगळीकडून स्प्रेड करून घेतली. हे बघा व्हिडिओत कसं दिसतंय, एकदम प्लेन करून घेतला केक आपला, एकदम स्मूथली प्लेन करून घेतला. आता तुम्हाला मी पुढे केकही दाखवत आहे, जो फोटो दाखवत आहे की कसा कस्टमरने आपल्याला फोटो दिलेला. हे बघा असा केक आपल्याला बनवायचा आहे. तर हे बघा आपलं डेकोरेशनला सुरुवात झाली आहे. हे बघा मोती टाकून घेतले. साईडने सुद्धा केकला मोती होते त्या फोटोमध्ये. मी तुम्हाला एंडला पुन्हा एकदा तो फोटो दाखवते, कसा केक पाहिजेल होता कस्टमरला आणि आपण कसा बनवला. मला तर वाटतं एकदम ॲज इट इज बनला. इनफॅक्ट त्याच्यापेक्षा सुंदर बनला. पण तुम्हाला कसा वाटतं तेही मला नक्की सांगा. कसा वाटला तुम्हाला केक? ॲज इट इज बनला आहे की त्याच्यापेक्षा खूप सुंदर बनला आहे, मला ते नक्की सांगा. हे बघा स्मॉल पण गोल्डनवाले बॉल्स टाकले. हे बघा पूर्ण केक ॲज इट इज बनलेला आहे. मी पुन्हा एकदा तो फोटो तुम्हाला दाखवते रेफरन्सवाला. कसा वाटला तुम्हाला हा केक मला नक्की सांगा.